सत्यशोधक बहुजन आघाडीचे सांडपाण्याच्या डबक्यात ठिय्या आंदोलन. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि छावणी परिषद प्रशासनाचा निषेध. निकृष्ट प्रतीचे रस्ते आणि वडनेर रोडचे रेंगाळलेल्या कामाबाबत तक्रारी. देवळाली कॅम्प शहरातील आनंद रोडचे निकृष्ट प्रतीचे झालेले काँक्रिटीकरणाचे काम तसेच झेंडा चौक ते त्रिमूर्ती चौक या वडनेर रोडचे रेंगाळलेले काम याबाबत सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभाग नाशिक व देवळाली छावणी परिषद प्रशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने वडनेर रोडवर अर्धवट स्थितीतील रस्त्याच्या खड्ड्यात साचलेल्या सांडपाण्याच्या डबक्यात ठिय्या मांडून बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक व छावणी परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देऊन आपला रोष प्रकट केला. अखेर छावणी परिषदेचे बांधकाम अभियंता विलास पाटील व पियुष पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांचे म्हणणे ऐकून त्यांची समजूत काढली. तसेच याबाबत आंदोलकांच्या मागण्यांवर विचार करून त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. सत्यशोधक बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत वाघमारे, बापूसाहेब गावित, दिलीप बेंद्रे, संदीप पाळदे, दादा बुखारी, सुदाम भोये, सोनू गायकवाड, गणेश पवार, कुणाल पवार, शीतल आरणे, अल्ताफ खान, ज्ञानेश्वर घाटूळ यांनी सांडपाण्याच्या डबक्यात ठाण मांडून प्रशासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले. आंदोलनासंदर्भात दोन्ही प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आनंद रोड रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा. झेंडा चौक ते रामभरोसे कॉम्प्लेक्स रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल समोरील अर्धवट काम तत्काळ पूर्ण करावे. संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. छावणी परिषदेने याबाबत लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावावे अशा मागण्या आंदोलकांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत. सत्यशोधक बहुजन आघाडीने पाण्याच्या डबक्यात ठिय्या आंदोलन केल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला. परिसरातील त्रस्त व्यापारी, व्यावसायिक नागरिकांनीही आंदोलकांना पाठिंबा दिला. यावर आता प्रशासन काय पाऊल उचलते, काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष वेधले गेले आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.